नमस्कार, मी रेशम मराठी मूडमध्ये मी तुमचं सर्वांचे स्वागत करते. आज आपण आलो आहोत सज्जनगडावर. इथे समर्थ या चित्रपटाचं म्युझिक म्हणजे एक गाणं लॉन्च करण्यात आलंय आणि आपल्या सोबत आहेत पुष्कराज सर. सर कसे आहे आणि तुमचा मूड कसा आहे? माझा मूड खूप शांत आहे. सज्जनगडावर जो काही आवाज आता आहे तो सगळा वाऱ्याचा आहे, निसर्गाचा आहे, पावसाचा आहे. त्या व्यतिरिक्त कुठलाही आवाज नाही. प्रचंड शांतता आहे. प्रसन्न त्यामुळे बोलतोय. प्रसन्न वातावरण, अत्यंत प्रसन्न वातावरण आहे. म्हणजे धो-धो असा पाऊस पण नाहीये, मध्येच येणारी सर आहे आणि उन्हाचा दाह नाहीये, घामट चिकचिक नाहीये. छान वाटतंय, मन प्रसन्न आहे. तुम्ही मगाशीच म्हटलात जेव्हा सॉन्ग लॉन्च होतं त्यावेळेस बोलणं झालं, तिथे तुम्ही असं म्हटलात की मी थोडासा पूर्णविराम घेत होतो. तुमचे आता आम्ही सलग चित्रपट पाहत आहोत. तुम्ही सलग चित्रपट आपली बऱ्याचदा भेट देखील हो, झालेली हो. आहे. तर हा अचानक विचार येणं चित्रपट सलग चालू असताना काय नेमकं? मला वाटतं की म्हणजे या वर्षी सगळेच जण मला असं विचारतात की इतके चित्रपट तुझे येत आहेत, एका मागोमाग येत आहेत, वेगळ्या धाटणीचे चित्रपट येत आहेत, आपण त्या निमित्ताने बऱ्याच वेळा भेटतोय. हो, पण हो. महत्वाची गोष्ट अशी सांगायला आवडेल की गेल्या 3 वर्षात केलेलं जे काम आहे ना ते ऍक्च्युली प्रदर्शित होतंय आता. ओके. म्हणजे ही जी सगळी कामं आहेत वेगवेगळी, म्हणजे बेदोणे 3 ही सिरीज असेल किंवा डिटेक्टिव्ह धनंजय ही सिरीज असेल किंवा क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम हा सिनेमा, तिघी हा सिनेमा, भूतम भयम आणि आता समर्थ. तर ही सगळी कामं वेगवेगळ्या वेळी केलेली आहेत. हिंदीमध्ये पण 1-2 गोष्टी रिलीज झाल्या. पण हे सगळं चांगलं चालू असताना अभिनेत्याला फक्त फिजिकली तिथे प्रेझेंट राहायचं नसतं, तर तुमचे इमोशन्स, तुमच्या भावना घेऊन तुम्हाला तिथे व्यक्त व्हायचं असतं. तर त्याच्यामध्ये ना खूप विचार करून किंवा खूप भावना तुम्ही घेऊन किंवा फिजिकली पण तुम्ही खूप काही गोष्टी देऊन काम करत असता आणि ते करत असताना तुम्हाला एका ब्रेकची गरज असते. म्हणजे आपण जेव्हा नोकरी नक्कीच, करत असतो नक्कीच. तेव्हा हो, हो. जसं आठवड्यातनं 1 दिवस ब्रेक ब्रेक. असतो, रविवारी सुट्टी आपण सगळे करतो, म्हणजे मागतो किंवा आपल्याला हवी असते. तसं मला वाटतं की अभिनेत्यांना पण हे गरजेचं वाटतं. सगळेजण याला म्हणजे आय डोंट नो इफ एव्हरीवन विल अग्री विथ दिस, पण मला असं वाटतं की छोटे छोटे ब्रेक्स घेणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये नक्कीच, नक्कीच. वर्कशॉप करणं असेल किंवा त्याच्यामध्ये वेगळं काहीतरी वेगळी साधना करणं असेल. तर मी अशा टप्प्यावर आता पोहोचलो होतो, खरोखर सांगायचं तर नोव्हेंबर डिसेंबर मध्ये जेव्हा याचं चित्रीकरण झालं तेव्हा, की मला आता नाही होते. म्हणजे मला असं वाटायला लागलं की मला अभिनय येतच नाहीये, मला काही बाहेरच येत नाही, मला भावना दाखवता येत नाहीये, व्यक्तही येस. होता येत नाहीये. इतका सगळं सॅच्युरेशन झालं होतं आणि हे फक्त अभिनय म्हणून नाही तर आयुष्यात पण झालं होतं. तर म्हणून मला असं वाटत होतं की मला जरा ब्रेकची गरज आहे. पण हा चित्रपट आला आणि मला वाटलं की ज्या उत्कटतेने हा चित्रपट ह्यांना बनवायचा आहे, समर्थ विचार पोचवायचे आहेत, ही नाती पोचवायची आहेत योगेशला, ते मला फार जवळचं वाटतं. मला वाटतं की करावं. मगाशी ऐकलं की तुम्हाला हा रोल तुम्ही मागून घेतलाय. नेमका तुमचा रोल कोणता होता आधी आणि तुम्ही हा मागून घेतला आणि सगळे समवय आहात तुम्ही आणि त्यात तुम्ही भूषण दादाची वडिलांची भूमिका साकारतायत. म्हणजे ते एक चॅलेंजिंग आहे. आपलं वय म्हणजे समवय असतानाही आपण वडिलांची भूमिका करतोय. तर त्याबद्दल काय सांगाल? अह, मला कुठली भूमिका विचारली होती हे तुम्ही चित्रपट बघून खर तर नंतर मला ट्रेलरच्या खाली मला कमेंट कळालंय पण ते. नाही, तुम्ही चित्रपट बघा आणि तुम्हाला नक्कीच मी कळेल. कमेंटमध्ये विचारेल. कमेंट मध्ये विचारा किंवा ज्या लोकांना कळेल की कुठली भूमिका विचारली असेल असा अंदाज येईल. पण मी ज्या मनस्थितीत होतो त्या मनस्थितीच्या जवळ जाणारी ही भूमिका होती. विश्वंभर ही जी भूमिका करतो ती. आणि मला असा विचार नाही आला वयाच्या, म्हणजे मला उलट अभिनेता म्हणून हे फार मोठं चॅलेंज वाटलं की 2 टप्पे वयाचे दाखवायचे होते, म्हणजे नक्कीच. 40शीचा आणि 60चा एक. तर मला ते फार इंटरेस्टिंग वाटलं. मला विश्वंभर या पात्राची जी उत्कटता आहे, मग त्याला या सगळ्यातनं, म्हणजे टीजर तुम्ही बघितलं, त्या सगळ्या शहरी वातावरणातनं त्याला सुटकेचा निश्वास पाहिजे, त्याला हं. समर्थ विचारांची जोड असली पाहिजे अशी त्याची इच्छा आहे, ते समर्थ विचार लोकांपर्यंत पोहोचावे अशी त्याची इच्छा आहे. तर या सगळ्याच्या जवळ जाणारा माझी मनस्थिती होती. त्यामुळे मला ही भूमिका करताना मला अजिबातच हा विचार आता पहिल्यांदा तू विचारल्यानंतर माझ्या डोक्यात यायला लागलं की हं, असं कसं भूषण प्रधानचे वडील हं. ही भूमिका का केली असेल वगैरे असं. पण हा चित्रपट बघितल्यानंतर तुम्हीच सांगा की मी त्या भूमिकेला न्याय दिलाय का? पण मी ती मनस्थिती बरोबर मला सगळ्यात जवळची मनस्थिती वाटली त्या पात्राची. रामदास समर्थांबद्दल काय सांगाल तुम्ही?
एका शब्दात जर वर्णन करायचं असेल समर्थांचं तर काय कराल? आजच्या घडीलाही रेलेव्हेंट, म्हणजे आजच्या घडीला सुद्धा त्यांनी मांडलेले विचार रेलेव्हेंट आहेत. मनाला दिलेली शिकवण जी आहे किंवा मनाशी मैत्री करणं जे आहे ते त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने सांगितलेले आहेत. आणि आजच्या तरुणांनी असा कोणता विचार घ्यावा समर्थांचा? मला वाटतं की खूप म्हणजे समर्थांनी मनावर ताबा ठेवण्याबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या. मी आता अस्थिर परिस्थिती आपण सगळीकडे बघतोय, आपल्या मनाची पण अस्थिर परिस्थिती असते, प्रचंड कॉम्पिटिशन आहे. या सगळ्यातनं त्यांनी कधीही द्वेष करायला शिकवलं नाहीये, स्वतःला शांत करायला शिकवलेलं आहे, षड्रिपूंवर मात करायला शिकवलेलं आहे. हे काय आहे हे नक्की तुम्हाला हळूहळू त्या विचार तुम्ही ते श्लोक वाचले त्याच्याबद्दल वाचलं तर कळेल. त्यांनी प्रेम करायला शिकवलंय, त्यांनी कुठल्याही पद्धतीचा द्वेष कोणाचाही करावा असं वाटत नाही. फक्त स्वतःचं रक्षण तुम्हाला करता यायला पाहिजे, तुम्ही प्रश्न विचारले पाहिजे. या सगळ्या गोष्टी समर्थांनी आपल्याला शिकवल्या आहेत. शेवटचा, तुमच्या आयुष्यातला समर्थ कोण आहे? वाट दाखवणारे आई वडीलच आहेत असं मला म्हणता येईल, कारण त्यांनी आम्हाला खूप स्वतंत्र विचार करायची मुभा दिली. त्यामुळे आम्ही हवं ते वाचन करू शकलो. आम्ही त्यातनं काय वेचायचंय आणि काय सोडून द्यायचंय याच्याबद्दल नेहमीच अवेअर होतो. म्हणजे स्वातंत्र्य दिल्यानंतर त्याचा व्यभिचार होऊ नये ही शिकवण आम्हाला आई वडिलांनी दिली. त्यामुळे त्या स्वातंत्र्याचं मूल्य पण आम्हाला आहे आणि व्यभिचार न करायचं पण त्या न करण्याची जाणीव सुद्धा आम्हाला आहे. तर मला वाटतं माझ्या आयुष्यातले समर्थ हे आई वडीलच. आणि शेवटी प्रेक्षकांना काय सांगाल तुम्ही? खूप धावपळीचं आयुष्य आपण सगळे जगतो, वेगवेगळ्या पद्धतीच्या रेसेसमध्ये आपण असतो. त्या रेसेसमधनं आपल्याला जावंच लागतं, पण समर्थ विचार आपल्याला त्या रेसमधनं बाहेर पडायला सांगत नाहीयेत, तर रेसमध्ये धावताना आपलं मन स्थिर ठेवायला ते शिकवतात. या समर्थ विचारांबद्दलचा चित्रपट समर्थ 14 ऑगस्टला रिलीज होतोय. बाप मुलाची गोष्ट, नात्यांची गोष्ट, मनोरंजन करणारी गोष्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे. 14 ऑगस्ट पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात समर्थ हा चित्रपट फक्त विचारांसाठी नाही, फक्त नात्यांसाठी नाही, तर मनोरंजनासाठी देखील जाऊन नक्की बघा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मराठी मूडघर चित्रपटासाठी. धन्यवाद. आणि अभिनयात पूर्णविराम घेण्याचा पुन्हा विचार करू नका, कारण की तुमचा चाहत वर्ग खूप मोठा आहे. धन्यवाद. कमेंट करून सांगा मला दादाला आता नेक्स्ट मूवी मध्ये कुठे पाहिजे. थँक्यू सो मच. थँक्यू.